इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान. प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. मुलांनो, आपण या प्रकरणामध्ये खालील मुद्दे अभ्यासणार आहोत. रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम, रासायनिक समीकरण संतुलित करणे आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. मुलांनो, या प्रकरणातील आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत, रासायनिक अभिक्रिया. त्यासाठी आपण हा तक्ता पाहूया. यामध्ये भौतिक बदल आणि रासायनिक बदल असे दोन बदल आपल्याला इथे दिलेले आहेत आणि त्यांची काही उदाहरणं दिलेली आहेत. हा भौतिक बदल म्हणजे काय आहे, तर जो बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असतो त्याला आपण भौतिक बदल असे म्हणणार आहोत. तर जो बदल कायम स्वरूपाचा असणार आहे त्याला आपण रासायनिक बदल असे म्हणणार आहोत. तर पाहूया आपण एक एक उदाहरण. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा भौतिक बदल आहे. त्यानंतर अन्न शिजणे हा रासायनिक बदल आहे. तसेच फळ परिपक्व होणे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा रासायनिक बदल आहे. पाण्याचे बाष्पीभवन होणे हा भौतिक बदल आहे, कारण पुन्हा त्या वाफेचे आपण पाणी करू शकतो. जठरामध्ये अन्न पचणे हा रासायनिक बदल आहे. तसेच डांबरगोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. शहाबादी फरशीवर किंवा कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. तसेच उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. तर अशा पद्धतीने आपण भौतिक बदल आणि रासायनिक बदल पाहू शकतो. यानंतर पुढचा भाग पाहूया. पहा मुलांनो, रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते जी घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते. आता आपण पाहूया रासायनिक अभिक्रियेतील काही घटक. ते पहा, अभिक्रियाकारक किंवा अभिकारक. पहा मुलांनो, अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणजे काय, तर जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणतात. आणि उत्पादिते म्हणजे रासायनिक अभिक्रियेतून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ तयार होतात त्यांना आपण उत्पादिते असे म्हणतो. याचं आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ, कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. पहा, कोळसा अधिक ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे कोळशाचे हवेत ज्वलन होणे म्हणजेच कोळसा ऑक्सिजन बरोबर संयोग पावणे किंवा ऑक्सिजन बरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया होणे. जेव्हा कोळसा आणि ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेस कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. हेच समीकरण किंवा हीच रासायनिक अभिक्रिया आपण समीकरणाच्या स्वरूपात या पद्धतीने लिहू शकतो. कार्बन म्हणजे C अधिक ऑक्सिजन म्हणजे O2, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड तयार होतो. हे पूर्ण न लिहिता आपण कार्बन डायऑक्साइड CO2 अशा ऋणसूत्राच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो. त्यानंतर पुढचा भाग पाहूया. रासायनिक समीकरणे. रासायनिक समीकरणे पहा, कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी, त्याचं काय रूपांतर होतं, झिंक सल्फेटचे जलीय द्रावण तयार होते आणि तांबे तयार होते. पहा मुलांनो, इथे कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण आपण घेतलेले आहे आणि जस्ताची भुकटी घेतलेली आहे. या दोघांची रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर आपल्याला झिंक सल्फेटचे जलीय द्रावण मिळते आणि तांबे मिळते. हीच रासायनिक अभिक्रिया आपण या रासायनिक समीकरणाच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने लिहिणार आहोत, तर
कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण म्हणजेच CuSO4 प्लस जस्ताची भुकटी म्हणजे Zn आणि झिंक सल्फेट यातून तयार होतं म्हणजेच ZnSO4 प्लस तांबे म्हणजेच Cu. आता पाहूया मुलांनो रासायनिक समीकरणाचे लेखन. त्यासाठी काही नियम दिलेले आहेत ते आपण पाहूयात. पहिला नियम आहे अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहिणे. अभिक्रियाकारकापासून उत्पादितांकडे जाणारा बाण दाखवणे. पहा मुलांनो यामध्ये एक उदाहरण आपण पाहूया. कॉपर सल्फेट आणि झिंक यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर ZnSO4 आणि कॉपर आपल्याला मिळते. तर यामध्ये ही जी अभिक्रियाकारके आहेत ती आपण बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेली आहेत, तर ही जी उत्पादिते आहेत ती आपण बाणाच्या उजव्या बाजूला लिहिलेली आहेत. त्याचबरोबर अभिकारकापासून उत्पादिताकडे जाणारा हा बाण दाखवलेला आहे. तर पहा पुढचा नियम काय आहे. जर 2 किंवा अधिक अभिकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. पहा मुलांनो या उदाहरणामध्ये आपल्या लक्षात आले असेल कॉपर सल्फेट आणि झिंक या 2 अभिकारकांच्या दरम्यान आपण हे अधिक चिन्ह लिहिलेलं आहे. तसेच जेव्हा आपल्याला या दोघांमधून 2 नवीन पदार्थ मिळतात झिंक सल्फेट आणि कॉपर, तर यांच्यामध्ये सुद्धा आपण हे प्लस चिन्ह किंवा अधिक चिन्ह लिहिलेले आहे. पुढचा नियम पहा अभिकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करणे. पहा मुलांनो समीकरण जास्त महत्त्वपूर्ण होण्यासाठी आपण त्यांच्या भौतिक अवस्था सुद्धा या समीकरणामध्ये लिहिणार आहोत. जसे की कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण आपण घेतलेले आहे म्हणून कंसामध्ये इथं आपण AQ असं लिहिलेलं आहे. AQ म्हणजे ॲक्वियस सोल्युशन म्हणजेच जलीय द्रावण. पाण्यातील द्रावणाला आपण कागदावर किंवा दाखवण्यासाठी AQ असं आपण इथं लिहिणार आहोत. तसेच झिंक आपण जो घेणार आहोत तो सॉलिड किंवा स्थायू अवस्थेमध्ये असणार आहे म्हणून आपण इथे S असे लिहिणार आहोत. त्याचबरोबर या दोघांपासून मिळणारा जो नवीन पदार्थ आहे जो उत्पादित आहे तो सुद्धा आपल्याला ॲक्वियस सोल्युशन मध्ये म्हणजेच जलीय द्रावणाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे म्हणून आपण इथे AQ असे लिहिलेले आहे. तसेच कॉपर आपल्याला स्थायू स्वरूपामध्ये मिळणार आहे म्हणून आपण इथे S असे लिहिलेले आहे. तसेच पुढचा भाग बघा. चौथा नियम काय आहे तर रासायनिक अभिक्रियेला जेव्हा बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वर त्रिकोण हे चिन्ह काढणे. पहा मुलांनो या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा आपण उष्णता देतो त्यावेळेस ही अभिक्रिया दाखवण्यासाठी आपण या बाणाच्या वरच्या बाजूला हा त्रिकोण दाखवलेला आहे. त्याचबरोबर तिसऱ्या नियमानुसार इथं कॅल्शियम कार्बोनेटची आपण स्थायू अवस्था जी आहे ती इथं दाखवलेली आहे. तर कॅल्शियम ऑक्साईड जे याच्यापासून तयार झालेले आहे त्याची अवस्था आपण इथं दाखवलेली आहे S म्हणजे स्थायू अवस्था. आणि या दोघांमधून म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईड हा वायू मिळतो. तर हा वायू दाखवण्यासाठी आपण हा लाल रंगाचा जो बाण दाखवलेला आहे तो वरच्या दिशेने जाणारा बाण दाखवणे म्हणजेच आपल्याला मिळालेला जो वायू आहे तो कागदावर दर्शवण्यासाठी आपण हा बाण दाखवतो किंवा कंसामध्ये G असं लिहितो. पहा मुलांनो पाचवा नियम आहे काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात. याचं एक उदाहरण पाहूया आपण. वनस्पती तेलाची 60 डिग्री सेल्सिअस तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. हीच रासायनिक अभिक्रिया आपण इथे लिहूया. वनस्पती तेल अधिक H2 त्याचबरोबर वनस्पती तूप. पहा मुलांनो
ही वनस्पती तेलाची अभिक्रिया हायड्रोजन वायू बरोबर होत असताना तापमान आपल्याला इथे 60 अंश सेल्सिअस इतके ठेवावे लागते। त्याचबरोबर निकेल या उत्प्रेरकाच्या सानिध्यामध्ये आपल्याला ही अभिक्रिया करावी लागते। त्यासाठी आपण ही अभिक्रिया लिहिताना त्या बाणाच्या वरच्या बाजूला तापमान आणि इथे खालच्या बाजूला उत्प्रेरक दाखवतो। त्यानंतर 6वा आपला नियम पहा, अभिकारकाविषयी किंवा उत्पादिताविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात। याचं एक उदाहरण पहा, कॉपर आणि नायट्रिक आम्ल यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर कॉपर नायट्रेट आणि नायट्रोजन डायऑक्साइड आणि पाणी तयार होते। या अभिक्रियेमध्ये हा जो HNO3 किंवा नायट्रिक आम्ल आपण घेतलेला आहे तो सहद्रावण म्हणून घेतलेला आहे। तर अशाच दुसऱ्या अभिक्रियेमध्ये कॉपरचे 3 रेणू आपण इथं घेतलेले आहेत आणि हीच रासायनिक अभिक्रिया आहे, परंतु फक्त सहद्रावणाच्या ऐवजी नायट्रिक आम्लाच्या विरल आम्ल आपण इथे घेतलेले आहे। तर हे सुद्धा आपण या सूत्राखाली लिहून विशेष माहिती म्हणून दाखवू शकतो। आता पहा मुलांनो, रासायनिक समीकरणाचे संतुलन कशा पद्धतीनं करणार आहोत। तर यासाठी एक उदाहरण आपण पाहूया, AgNO3 plus NaCl it gives AgCl plus NaNO3। पहा मुलांनो, ही जी रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकामधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांच्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या इतकीच असायला पाहिजे, तरच याला आपण संतुलित समीकरण असे म्हणणार आहोत। तर यासाठी आपण हा तक्ता पाहूया। पहा मुलांनो, अभिक्रियाकारके इथे दिलेली आहेत आणि उत्पादिते ज्यांच्यामध्ये असणारे हे मूलद्रव्य कोणती कोणती आहेत ती आपल्याला इथे दिलेली असतात। पहा, हा सिल्वर आहे, त्यानंतर हा नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सोडियम आहे आणि क्लोरीन आहे। तर ह्या मूलद्रव्यांची अभिक्रियाकारके म्हणून असणारी संख्या ही अणुसंख्या किती आहे ती आपण इथे लिहिलेली आहे। हा जो Ag आहे तो इथे एकच आहे म्हणून इथे आपण संख्या 1 लिहिलेली आहे। नायट्रोजन इथे एकच आपल्याला दिसतोय म्हणून आपण इथे 1 लिहिलेली आहे। ऑक्सिजन O3 इथे दिसतोय आपल्याला म्हणून त्याची संख्या आपण 3 लिहिलेली आहे। त्याचबरोबर सोडियमची संख्या 1 आहे आणि क्लोरीन सुद्धा 1 आहे म्हणून आपण इथं अभिक्रियाकारकांची या सगळ्या संख्या लिहिलेल्या आहेत। तसेच अशाच पद्धतीनं या उत्पादितांमध्ये याच मूलद्रव्यांची असणारी संख्या आपण इथे लिहिणार आहोत। तर पहा, इथं Ag एकच दिसतोय म्हणून आपण इथं 1 लिहिलेले आहे। त्याचबरोबर नायट्रोजन इथं एकच आहे म्हणून इथं 1 लिहिलेले आहे। ऑक्सिजन सुद्धा आपल्याला इथं 3 दिसतायत म्हणून इथं 3 लिहिलेले आहे। सोडियम इथं एकच आहे म्हणून इथं 1 लिहिलेले आहे आणि क्लोरीन इथं एकच दिसतोय म्हणून इथं 1 लिहिलेले आहे। आता जरा तुम्ही निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल, अभिक्रियाकारकांमधील असणारी ही सगळी संख्या अणूंची आणि उत्पादितांची अणूंची संख्या ही सगळी समान आहे म्हणून या समीकरणाला आपण संतुलित समीकरण असे म्हणू शकतो। पहा मुलांनो, रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या आपण या बघणार आहोत। पहा, सोडियम हायड्रॉक्साइड अधिक सल्फ्युरिक ऍसिड याच्या बरोबर आपल्याला काय मिळणार आहे तर सोडियम सल्फेट अधिक पाणी हे आपल्याला 2 उत्पादिते मिळणार आहेत। तर ह्याच साध्या रासायनिक अभिक्रियेला आपण पहिल्यांदा समीकरणाच्या स्वरूपामध्ये लिहिणार आहोत। हीच आपली पहिली पायरी असणार आहे, दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून पुन्हा लिहिणे। आता हे जे समीकरण आपल्याला दिलेले आहे त्याला आपण रासायनिक सूत्रे वापरून कशा पद्धतीने लिहिणार आहे पहा।
सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH प्लस सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4 आणि यापासून काय मिळणार आहे तर सोडियम सल्फेट Na2SO4 आणि पाणी H2O मिळणार आहे। ही आपली समीकरण संतुलित करण्याची पहिली पायरी असणार आहे। त्यानंतर पहा पुढची पायरी नंबर 2, दिलेले समीकरण संतुलित आहे की नाही हे तपासण्यासाठी समीकरणाच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करणे। पहा मुलांनो, त्याच्यासाठी आपण पुन्हा हा टेबल पाहणार आहोत। अभिकारके डाव्या बाजूची आणि उत्पादिते उजव्या बाजूची। त्याच्यासाठी आपण इथे या समीकरणामध्ये आपल्याला दिलेली सगळी मूलद्रव्ये इथे लिहिणार आहोत। पहिल्यांदा सोडियम लिहिलेला आहे, त्यानंतर ऑक्सिजन लिहिलेला आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन दिसतोय आणि सल्फर दिसतोय। तर ही सगळी मूलद्रव्ये पहिल्यांदा आपण इथे या टेबलमध्ये लिहून घेतलेली आहेत। त्यानंतर त्यांची अभिकारकामधील अणुसंख्या आपण लिहिणार आहोत। सोडियमची अणुसंख्या आहे 1 म्हणून इथं आपण 1 लिहिलेले आहे। ऑक्सिजनची अणुसंख्या पहा मुलांनो, ऑक्सिजन इथं 4 दिसतायत आणि इथं 1 आहे। 4 अधिक 1 5 म्हणून आपण इथं अणुसंख्या 5 लिहिलेली आहे। त्यानंतर हायड्रोजन, इथं हायड्रोजन 1 आहे आणि इथं 2 आहेत, म्हणजे 2 आणि 1 3 हायड्रोजन इथं लिहिलेले आहेत। त्याचबरोबर सल्फर 1 आहे म्हणून इथं संख्या 1 लिहिली। आता हीच संख्या उत्पादितामध्ये आहे का हे आपण पाहूया। पहा मुलांनो, सोडियमची संख्या इथं 2 दिसते आपल्याला, तर इथं अणुसंख्या 2। त्यानंतर ऑक्सिजन इथं 4 आणि इथं 1 म्हणजे एकूण ऑक्सिजन 5। त्याचबरोबर हायड्रोजन इथं 2 आपल्याला दिसतायत म्हणून आपण इथं 2 लिहिलेले आहेत। सल्फर 1 म्हणून इथं सल्फर लिहिलेले आहेत। आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो सोडियम आहे याच्या अभिक्रियाकारकामध्ये असणारी अणुसंख्या आणि उत्पादितामध्ये असणारी अणुसंख्या यामध्ये बदल आहे। इथं 1 आहे, इथं 2 आहे। बाकीच्या मध्ये ऑक्सिजन मध्ये समान संख्या आहे, पण हायड्रोजन मध्ये सुद्धा इथं 3 आहे तर इथं 2 आहे। सल्फरची समान संख्या आहे। तर आता इथं सोडियम आणि हायड्रोजन यांच्या दोघांची संख्या जी आहे ती असमान संख्या आहे, म्हणून हे समीकरण असंतुलित आहे। आता आपण हे समीकरण संतुलित करण्याच्या पुढच्या पायऱ्या पाहूया। पहा मुलांनो, पायरी क्रमांक 3 काय सांगते आपल्याला, समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणु आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचे असते। तसेच या संयुगातील ज्या मूलद्रव्याचे अणु दोन बाजूंना असमान असतील त्या मूलद्रव्याचा विचार प्रथम करणे सोयीचे असते। पहा मुलांनो, त्यासाठी आपण हा तक्ता पाहूया। सोडियमची अणुसंख्या, इथं पहिल्यांदा सोडियमची अणुसंख्या आपण का घेतलेली आहे तर मागच्या टेबलमध्ये आपल्याला जी अणुसंख्या मिळाली ती सुरुवातीला 1 होती आणि उत्पादितामध्ये ती 2 मिळालेली आहे। तर या 1 चं आपण 2 करू शकतो, तर 2 न त्याला आपण गुणणार आहोत। 1 गुणिले 2 तर उत्पादितामध्ये आपल्याला 2 आहे तसेच मिळणार आहेत आणि या अभिकारकामध्ये 1 ला जर 2 न गुणलं तर एकूण आपल्याला 2 मिळणार आहेत। तर हा झालेला बदल आपण समीकरणामध्ये लिहिणार आहोत। 2NaOH plus H2SO4 it gives Na2SO4 plus H2O। पहा मुलांनो, पूर्वीच्या समीकरणामध्ये इथं 2 नव्हते तर आपण ते 2 इथं लिहिले। कशासाठी तर सोडियमची संख्या आपण इथं बदललेली आहे अभिकारकामध्ये, ती 2 संख्या आपण इथं लिहिलेली आहे। तो सहगुणक म्हणून आपण इथं लिहिणार आहोत। Na2 असं आपण लिहिणार नाही, जसं Na2HOH असं आपण लिहिणार नाही, कारण हा चुकीचा भाग असणार आहे। इथं आपण लिहिताना 2 हा सहगुणक म्हणून लिहिणार आहोत, हे लक्षात येतं। त्यानंतर पहा पुढचा भाग काय सांगतो आपल्याला। पुढच्या अभिक्रियाकारकामध्ये पहा मूलद्रव्ये Na, इथं आपण 2 करून घेतलेला आहे,
त्यानंतर ऑक्सिजन मध्ये नंतर 6 इथं झालेले आहेत आणि उत्पादितामध्ये 5 आहेतच. हायड्रोजनची संख्या 4 झालेली आहे आणि इथं उत्पादितामध्ये 2 आहेत. सल्फरची संख्या मात्र समान आहे. तर इथं आपण पुन्हा समीकरण लिहिणार आहोत. जो झालेला बदल आहे तो आपण इथे लिहिणार आहोत. 2NaOH plus H2SO4 Na2SO4 plus 2H2O. मागच्या समीकरणामध्ये इथं 2 नव्हते, ते 2 आपण इथं लिहिले. त्यानंतर पहा पायरी क्रमांक 4 अंतिम संतुलित समीकरण पुन्हा लिहिणे. आता हायड्रोजनची संख्या जी आहे ती सुरुवातीला आपल्याकडे 4 होती आणि उत्पादितामध्ये ती 2 आहे. त्यामुळं संतुलन करताना या 4चा आपण इथं उत्पादितामध्ये 2 गुणिले 2 करून अभिक्रियाकारकांसारखी ही संख्या आपण करून घेतली आणि फायनल म्हणजेच अंतिम संतुलित समीकरण आपण तयार केलं. 2NaOH plus H2SO4 it gives Na2SO4 plus 2H2O. आता ह्या सगळ्या समीकरणामध्ये दोन्ही बाजूची संख्या जी आहे अभिकारकांमधील आणि उत्पादितांमधील ती समान असलेली आपल्याला दिसेल. यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.